चला तर आज आपण बघणार आहे रिप्रोडक्शन. त्याचे दोन टाईप महत्वाचे पडतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तुम्ही लोअर जर घेतलंय, एखादा ऑर्गॅनिझम लोअर ऑर्गॅनिझम जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन आढळून येतं, आणि जर हायर ऑर्गॅनिझम घेतला जसं प्लांट किंवा अॅनिमल त्यांच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन आढळून येतं. ओके, त्यांच्यातला जो मेन फरक आहे तो काय आपण बघणार आहे आज. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय, फिजन. ओके, ज्या ठिकाणी सेल डिव्हिजन सारखं सेलचं फिजन होऊन जातं. लोअर ऑर्गॅनिझम आहे, ऑब्विसली गोष्ट आहे की ते युनिसेल्युलर असणार आहे, आणि जे युनिसेल्युलर असतात त्यांच्यामध्ये एका सेल बसून त्याचं फिजन होऊन दोन सेल तयार होतात. याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणू शकतो. मग लोअर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल इज इक्वल टू सेल डिव्हिजन. ओके, नंतर आपण हायर मध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये थोडं उलट होतं की सेक्शुअल मध्ये पॅरेंटची जी गरज असते ती दोन पॅरेंटची गरज असते किंवा डबल पॅरेंटची गरज असते. ओके, पॅरेंट नंबर 1 प्लस पॅरेंट नंबर 2 इज इक्वल टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे, तर फरक असा आहे की याच्यामध्ये सिंगल पॅरेंट असतो आणि याच्यामध्ये डबल पॅरेंट असतो. यामुळे तिथं फिजन आणि फ्युजन या दोन्ही प्रक्रिया आपल्याला दिसून येतात. ओके.